नमस्कार श्रोते हो. सनातन शास्त्रच्या आजच्या या अत्यंत विशेष आणि सखोल चर्चेत सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. आजची आपली ही जी चर्चा आहे ना, ती म्हणजे केवळ इतिहासाची पानं उलटणारी नक्कीच नाहीये. हो, अगदी. तर मानवी जीवनाला, नेतृत्वाला आणि खऱ्या ज्ञानाला एक नवी दिशा देणारा हा विषय आहे. नक्कीच. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी क्षणाभरासाठी एका दृश्याची कल्पना करावी अशी माझी विनंती आहे. काळ आहे 17व्या शतकाच्या उत्तरार्धाचा. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये आणि दख्खनच्या पठारावर सर्वत्र धुमश्चक्री उडालेली आहे. आणि परिस्थिती खूपच भयानक होती. अगदी. एका बाजूला औरंगजेबाचे महाभयंकर अवाढव्य असे 5 लाखांचे सैन्य स्वराज्याला गिळंकृत करण्यासाठी चालून आलेले आहे. सगळीकडे सततची युद्धे, रक्ताचे पाठ, राजकीय अस्थिरता. मृत्यूची टांगती तलवार सतत डोक्यावर आहे. बरोबर. कधीही काहीही घडू शकेल असे अत्यंत तणावपूर्ण वातावरण माजलेले आहे. पण अशा या विलक्षण आणि गुदमरून टाकणाऱ्या वातावरणातही छावणीतल्या एका तंबूमध्ये एक राजा शांतपणे बसलाय. बापरे, हा विचारच किती अंगावर काटा आणणार आहे. हो ना. आणि तो राजा तिथे बसून प्रगल्भ अशा संस्कृत भाषेमध्ये राजनीती आणि तत्वज्ञानावर एक महान ग्रंथ लिहितोय. क्या बात है. होय, आजची ही चर्चा अशाच एका महान तत्वज्ञान योद्ध्याबद्दल आहे. ते अजोड व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि तो असामान्य ग्रंथ म्हणजे बुधभूषणम. खरंय? आज आपण फक्त युद्धाच्या कथा ऐकणार नाही आहोत, तर खऱ्या अर्थाने एक उत्तम लीडरशिप कशी असावी, राजधर्म म्हणजे काय आणि अस्सल ज्ञान कसे प्राप्त करावे याचा शोध आपण घेणार आहोत. मुळात हा जो प्रसंग तुम्ही उभा केलात तोच खूप भारावून टाकणार आहे. आपण जेव्हा इतिहासाकडे बघतो ना, तेव्हा अनेकदा आपल्याला फक्त लढाया, तह किंवा तलवारीचे घाव एवढेच दिसते. बरोबर. आपण नेहमी त्याच दृष्टिकोनातून बघतो. हो. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यरूपी भक्कम किल्ले बांधले. स्वराज्याचा एक अतिशय भक्कम भौतिक पाया त्यांनी रचला. नक्कीच. पण तसं पाहिलं तर कोणत्याही राज्याला किंवा देशाला केवळ भौतिक सीमा पुरेशा नसतात. त्याला एका भक्कम वैचारिक आणि आध्यात्मिक बैठकीची गरज असते. अगदी बरोबर. आणि तीच बैठक संभाजी महाराजांनी दिली. हो. छत्रपती संभाजी महाराजांनी त्या स्वराज्याची हीच बौद्धिक आणि आध्यात्मिक रचना बुधभूषणम या ग्रंथातून अतिशय प्रगल्भपणे स्पष्ट केली. म्हणजे प्राचीन काळातील ऋषीमुनींनी सांगितलेला राजधर्म आणि 17व्या शतकातील प्रत्यक्ष आव्हाने यांचा एक अत्यंत अद्भुत संगम आपल्याला इथे पाहायला मिळतो. अगदी. एकाने स्वराज्याचे किल्ले लढवले तर दुसऱ्याने त्या स्वराज्याचे तत्वज्ञान आणि विचार अधिक धारदार केले. हे दोन्ही पैलू समजून घेतल्याशिवाय स्वराज्याचा खरा अर्थ आपल्याला उलगडत नाही. ठीक आहे, आपण हे जरा उलगडून बघूया. या ग्रंथाच्या नावापासूनच आपण सुरुवात करूया. बुधभूषणम. ह्या शब्दाचा अतिशय सुंदर अर्थ होतो शहाण्यांचे भूषण किंवा ज्ञानी माणसाचा अलंकार. क्या बात आहे. ह्या ग्रंथाविषयी एक अत्यंत महत्वाची गोष्ट सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. तो काळ असा होता जेव्हा प्रशासकीय आणि दैनंदिन व्यवहाराची भाषा प्रामुख्याने मोडी लिपीतील मराठी किंवा काही प्रमाणात फारशी होती. हो. खुद्द महाराजांचे अनेक प्रशासकीय आदेश मराठीत आहेत. अगदी. पण तरीही त्यांनी हा ग्रंथ अतिशय प्रगल्भ आणि व्याकरणदृष्ट्या शुद्ध अशा क्लासिकल संस्कृत भाषेत लिहिला. आणि हे खूप आश्चर्यकारक आहे. हो ना. एक योद्धा जो वयाच्या अगदी लहानपणापासून सतत घोड्याच्या पाठीवर आहे, रणांगणावर आहे, तो संस्कृत व्याकरणाचा आणि तत्वज्ञानाचा इतकाच खोल अभ्यास करतो आणि त्यावर चक्क ग्रंथ लिहितो. हे कोणत्याही सामान्य कल्पनेच्या पलीकडचे आहे. यात सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे या संस्कृत भाषेच्या निवडीमागे एक अत्यंत मोठी आणि सखोल वैचारिक भूमिका आहे. अच्छा. हो. जी आपण आज समजून घेतली पाहिजे. ज्या काळात औरंगजेब संपूर्ण भारतावर एकच साम्राज्य, एकच साचा आणि एकच विचार लादण्याचा प्रयत्न करत होता ना, त्या काळात संभाजी महाराजांनी तलवारीसोबतच संस्कृत भाषेचाही एक अभेद्य ढाळ म्हणून वापर केला. बापरे, हा दृष्टिकोन खूपच वेगळा आहे. केवळ राजकीय भूभागाचा लढा नव्हता. तो आपल्या सनातन धर्माचे, आपल्या मूळ संस्कृतीचे आणि सभ्यतेच्या जाणीवांचे रक्षण करण्याचा लढा होता. अगदी खरंय. संस्कृतमध्ये हा ग्रंथ लिहून त्यांनी स्वतःला प्राचीन ऋषीमुनींच्या आणि महान हिंदू राजधर्माच्या परंपरेशी जोडले. आपला प्राचीन परंपरेशी असलेला हा जो ऋणानुबंध आहे तो त्यांनी यातून ठळकपणे मांडला. बरोबर. ही एक प्रकारची अत्यंत उच्च दर्जाची सांस्कृतिक ठामपणाची भूमिका होती.
जगभरात अनेक राजे होऊन गेले. हो, खूप आहेत. बहुतांश राजे फक्त राज्य करतात, तलवारी गाजवतात. पण खूप कमी राजे स्वतःच्या हाताने ग्रंथ लिहितात. आणि त्यातलीही अगदी विरळ राजे हे थेट ऋषींच्या भाषेत संस्कृतमध्ये इतके प्रगल्भ तत्वज्ञान मांडतात. अगदी तंतोतंत. इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. जेव्हा पण एखादा राजपुत्राने किंवा सेनापतीने लिहिलेला ग्रंथ हातात घेतो, तेव्हा साहजिकच आपली काय अपेक्षा असते? की यात युद्धनीती असेल, हो, सैन्य कसे उभारायचे, शत्रूला कसे मारायचे, रणनीती कशी आखायची किंवा किल्ले कसे जिंकायचे यावर भर दिला असेल असे आपल्याला वाटते. युरोपियन इतिहासात द प्रिन्स सारखे ग्रंथ आपण पाहिले तर त्यात सत्तेसाठी काहीही कसे करावे हेच प्रामुख्याने दिसते. बरोबर. पण बुधभूषणमची सुरुवात अत्यंत वेगळी आणि अनपेक्षित आहे. हो, या ग्रंथात फक्त राज्य कसे जिंकायचे हे सांगितलेले नाही, तर सर्वात आधी स्वतःवर नियंत्रण कसे मिळवायचे याला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. हा विरोधाभास अत्यंत लक्षवेधी आहे. आणि राजकारणाची सुरुवात स्वतःपासून होते हे या ग्रंथाचे मुख्य सार आहे. या ग्रंथात महाराज एक अत्यंत महत्वाचा मंत्र म्हणतात, जो आजच्या काळातही प्रत्येकाने ऐकण्यासारखा आणि आचरणात आणण्यासारखा आहे. कोणता आहे तो मंत्र? ते अत्यंत स्पष्ट शब्दांत हा मंत्र म्हणतात. इंद्रियाणि जयेत राजा ततो जयेत रिपून बही आत्मविजयहीनस्य कुतो राज्यविजयः. अप्रतिम. याचा अर्थ थोडा सोपा करून सांगाल का? नक्कीच. याचा सरळ आणि अत्यंत सखोल अर्थ असा की राजाने आधी स्वतःच्या इंद्रियांवर, स्वतःच्या मनावर विजय मिळवला पाहिजे. बरोबर. तरच तो बाहेरील शत्रूंना हरवू शकतो. जो स्वतःला जिंकू शकत नाही तो एवढे मोठे राज्य कसे जिंकणार? किती सत्य आहे हे! हा विचार थेट उपनिषदांमधून आलेला आहे. राजकारणात किंवा प्रशासनात फक्त मुत्सद्देगिरी किंवा सैन्याची ताकद पुरेशी नसते, तर राजाची आंतरिक शिस्त अत्यंत गरजेची असते. म्हणजेच जर आपण आजच्या आधुनिक संदर्भात आणि भाषेत याला जोडायचं ठरवले, तर हा थेट लीडरशिप आणि स्वतःच्या भावनांचे व्यवस्थापन करण्याचा धडा आहे. अगदी बरोबर. आज आपण कॉर्पोरेट जगात यावर मोठी मोठी पुस्तकं वाचतो. पण विचार करूया, जर एखाद्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीच्या सीईओला स्वतःच्या रागावर नियंत्रण नसेल किंवा लोभावर नियंत्रण नसेल. हो, जर तू स्वतःच्याच भावनांचा गुलाम असेल, तर तो ती हजारो लोकांची कंपनी काय चालवणार? शक्यच नाही. त्याच्या एका चुकीच्या, रागाच्या भरात किंवा घाईघाईत घेतलेल्या निर्णयामुळे संपूर्ण कंपनी बुडू शकते. हजारो लोकांचं नुकसान होऊ शकतं. नक्कीच. संभाजी महाराज 17व्या शतकात युद्धाच्या रणधुमाळीत हेच सांगत होते की खरी लीडरशिप ही आतून बाहेर येते. बाहेरील विजय हा आतल्या विजयाचेच एक प्रतिबिंब असतो. हो. आणि यातून एक अतिशय सखोल आणि सार्वकालिक सत्य समोर येते. कोणते? कोणताही मोठा देश, राज्य किंवा अगदी एखादी छोटी संस्था बाहेरून येणाऱ्या शत्रूमुळे अचानक कधीच पडत नाही. ती आतल्या नैतिक ऱ्हासामुळे आणि शिस्तीचा अभावामुळे कोसळते. जेव्हा नेत्याची स्वतःवरची पकड ढिली होते, तेव्हा राज्याची पकड ढिली होते. हे खूपच सखोल आहे. संभाजी महाराजांचा हा विचार स्पष्ट करतो की सत्ता चालवणे हे केवळ इतरांवर अधिकार गाजवणे किंवा मॅनेजमेंट करणे नाहीये. मग काय आहे? सत्तेचा वापर करणे ही एक प्रकारची मोठी तपश्चर्या आहे. क्या बात आहे. क्या बात आहे. त्यांनी राजकारणातील नीतिमत्ता आणि अध्यात्म यांची इतकी सुंदर सांगड घातलीये, जी आपल्याला कौटिल्याच्या अर्थशास्त्रात किंवा प्राचीन स्मृतिग्रंथांमध्ये पाहायला मिळते. बरोबर. पण महाराजांनी केवळ जुन्या ग्रंथांची नट्टल केली नाही. त्यांनी स्वतःच्या प्रत्यक्ष अनुभवांतून, रणांगणावरील वास्तवातून या ज्ञानाची निर्मिती केली. हे पुस्तकी ज्ञान नसून जगलेले ज्ञान आहे. अगदी खरंय. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? जर राजाने स्वतःवर नियंत्रण मिळवले, तर त्याचा प्रजेला नेमकं काय फायदा होतो? हा प्रश्न साहजिकच उभा राहतो. नक्कीच. बुधभूषणम या ग्रंथात संभाजी महाराज एक आदर्श शासनकर्ता किंवा राजाची व्याख्या कशी करतात हे पाहणे अत्यंत रंजक आहे. हो. कारण जर आपण तत्कालीन युरोपियन साम्राज्य पाहिली किंवा अगदी जगभरातील अनेक राजेशाही पाहिली, तर तिथे राजा हा स्वतःला देवाचा अंश मानायचा. बरोबर. प्रजेला केवळ राज्याची संपत्ती, एक रिसोर्स किंवा फक्त कर भरणारे घटक मानले जायचे. पण इथे संभाजी महाराजांचे विचार त्यांच्या काळाचा कितीतरी पुढे आणि अत्यंत मानवी आहेत. या ग्रंथाचे सर्वात मोठे सौंदर्य हेच आहे की यामध्ये प्रजेला राज्याची संपत्ती नाही, तर कुटुंबाचा भाग मानले आहे. कुटुंबाचा भाग. हो. महाराज अत्यंत साध्या पण प्रभावी शब्दांत हा विचार मांडतात. ते एक मंत्र म्हणतात, राजा धर्मेण भूमीं पालयेत प्रजासुखे सुखम राज्ञः
प्रजानांच हिते हितम. हा विचार आपण आधीही कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतो. हो, प्राचीन राजधर्माचा हा पाया आहे. म्हणजेच राजाचं सुख हे प्रजेच्या सुखात आणि हितात सामावलेले आहे. राजाचे स्वतःचे असे वेगळे कोणतेही व्यक्तिगत सुख असूच शकत नाही. अगदी बरोबर. प्रजेचे कल्याण हेच त्याचे एकमेव ध्येय असले पाहिजे. पुढे जाऊन ते प्रजेसोबतच्या नात्याबद्दल अजून एक अत्यंत महत्त्वाचा मंत्र म्हणतात, प्रजा पितेव रक्षेत, राजा धर्मपरायणः. शाही किंवा हुकुमशाही नाहीये. ही एक नात्यांवर आणि कर्तव्यावर आधारलेली राजवट आहे. जिथे राजा आणि प्रजा यांच्यात केवळ कर घेण्याचे आणि संरक्षण देण्याचे व्यवहार नसून एक प्रकारचा ऋणानुबंध आहे. अगदी अचूक शब्द वापरलात, ऋणानुबंध. हे खरोखरच एका वेगळ्याच पातळीवरचे विचार आहेत. एका बाजूला संपूर्ण स्वराज्य बेचिराग करण्यासाठी आलेले औरंगजेबाचे सैन्य टपून बसले आहे, रसद तोडली जात आहे. आणि दुसरीकडे हा राजा आपल्या प्रजेला पित्याप्रमाणे वागवण्याची आणि त्यांच्या कल्याणाची भाषा करत आहे. हा समतोल राखणे हीच खऱ्या योगची अवस्था असावी असे मला तरी वाटते. अगदी खरे. आणि महाराजांनी केवळ प्रेम रे माईवरच भर दिला असे नाही, तर राज्याला टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असणारा न्याय आणि प्रशासकीय शिस्त यावरही त्यांनी अत्यंत सखोल भाष्य केले आहे. हो. न्यायव्यवस्थेबद्दलचे त्यांचे विचार आजच्या आधुनिक लोकशाहीलाही किती चपखल लागू पडतात ना. नक्कीच लागू पडतात. राजकारणातील शिस्त आणि न्यायव्यवस्थेबद्दल ते अतिशय अचूक विश्लेषण करतात. ते अत्यंत सुंदर मंत्र म्हणतात, दंडः शास्ती प्रजा सर्वा, दंड एवा अभिरक्षती, दंडः सुप्तेषु जागर्ती, दंडम धर्मम विदुर्बुधाः. हा श्लोक तर खूपच अर्थपूर्ण आहे. याचा अत्यंत सुंदर अर्थ असा आहे की जेव्हा सर्व लोक रात्री शांत झोपलेले असतात, त्यांना कोणत्याही धोक्याची कल्पना नसते, तेव्हा न्याय जागा असतो. म्हणजे दंड जागा असतो. हो, शिस्त आणि कायदाच सर्वांचं रक्षण करतो. आज आपण जेव्हा आधुनिक जस्टिस सिस्टीम किंवा न्यायव्यवस्थेबद्दल बोलतो, जिथे कायद्यासमोर सर्व समान आहेत, त्याचा पाया हाच तर आहे. कायदा सर्वांसाठी समान असावा. तो कोणाचाही मुलाहिजा ठेवणारा नसावा आणि तो नेहमी जागृत असावा, तरच सामान्य माणूस निर्भयपणे जगू शकतो. बरोबर. यासोबतच सत्ता एकाच व्यक्तीच्या हातात केंद्रित होऊ नये आणि हुकुमशाही टाळली जावी, यासाठी त्यांनी मंत्र्यांचा सल्ला घेण्याचे महत्त्व स्पष्ट केले आहे. हे त्यांनी कसं मांडले आहे? ते म्हणतात, एको न कुर्यात निर्णयम. म्हणजेच राज्याच्या भल्यासाठी राजाने कधीही अत्यंत महत्त्वाचे निर्णय एकट्याने घेऊ नयेत. सर्वांचा सल्ला घ्यावा. हो, सामूहिक शहाणपणाचा आदर करावा. हे सगळं ते एका अशा काळात लिहित होते जेव्हा जगभरात राजे स्वतःला कायदा मानायचे आणि वाटेल तसे वागायचे. एक योद्धा जो रणांगणावर प्रत्यक्ष तलवार हातात घेऊन शत्रूला सळो की पळो करून सोडतो, तोच योद्धा प्रशासनात आणि न्यायव्यवस्थेत इतका संयमी कसा असू शकतो? हाच तर तो विरोधाभास आहे. प्रगल्भ आणि लोकशाही मूल्यांचा आदर करणारा हा खऱ्या अर्थाने एक परिपूर्ण राजाचा आदर्श आहे. हे ऐकताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आपण इतिहासाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन किती मर्यादित ठेवला आहे. नक्कीच आपण ऐतिहासिक महापुरुषांना फक्त त्यांच्या लढाया आणि युद्धांच्या चौकटीतच अडकवून ठेवले आहे. यावरूनच एक अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न उभा राहतो. कोणता? आज आपण समाज म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना प्रामुख्याने कशासाठी ओळखतो? बहुतांश वेळा त्यांच्या असीम बलिदानासाठी. हो, आणि औरंगजेबाविरुद्ध त्यांनी दिलेल्या त्या महाभयंकर संघर्षासाठी. त्यांचा तो शेवटचा काळ आठवला तरी आजही अंगावर शहारे येतात. अगदी खरे. पण बुधभूषणम या ग्रंथाचा अभ्यास केल्यावर आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्वाची ती आंतरिक खोली, ती अथांग शांतता समजते. हा ग्रंथ वाचल्यानंतर हे प्रकर्षाने लक्षात येते की त्यांचे ते बलिदान हे केवळ एका क्षणाचा आवेग किंवा केवळ राजकीय हट्ट नव्हता. मग ते काय होते? ती त्यांच्या आत खोलवर रुजलेल्या, वर्षानुवर्षे जोपासलेल्या तत्वज्ञानाची अंतिम परिणिती होती. बापरे, हे अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण आहे. महाराजांनी फक्त हे तत्वज्ञान एखाद्या बंद खोलीत बसून कागदावर लिहिले नाही, तर ते स्वतःच्या रक्ता-मांसाने जगून दाखवले. बरोबर. औरंगजेबाच्या अनन्वित आणि अमानुष अत्याचारांना सामोरे जाण्याआधीच त्यांनी इंद्रियांवर विजय कसा मिळवायचा हे लिहून ठेवले होते. आणि जेव्हा खरोखरच वेळ आली तेव्हा अंगाची साल्टी सोलली जात असतानाही त्यांनी स्वतःच्या इंद्रियांवर आणि मनावर तो अभेद्य ताबा ठेवून दाखवला. धर्मासाठी स्वतःचे प्राण हसत हसत देण्याआधीच त्यांनी प्रशासनातील आणि जीवनातील धर्म परिभाषित करून ठेवला होता. हो.
एकीकडे बुधभूषणम मधील ती विलक्षण शांतता आणि प्रगल्भता आणि दुसरीकडे रणांगणावरील वादळ आणि आयुष्याच्या शेवटी भोगलेली ती भयंकर वेदना. या दोन गोष्टींमधला हा विरोधाभास मानवी इतिहासातील अत्यंत हृदयस्पर्शी क्षणांपैकी एक आहे. म्हणूनच त्यांना आपण खऱ्या अर्थाने तत्वज्ञानी योद्धा म्हटले पाहिजे. त्यांनी केवळ भौतिक प्रदेशांचे किंवा किल्ल्यांचे रक्षण केले नाही, बरोबर. तर त्यांनी आत्मा आणि ब्रह्म यांसारख्या सर्वोच्च मूल्यांशी जोडलेल्या आपल्या सभ्यतेच्या जाणीवांचे रक्षण केले. हे खूप सुंदर वर्णन केलं. ते केवळ स्वराज्य टिकवण्यासाठी लढले नाहीत, तर ते स्वराज्य कसे असावे, त्याचा नैतिक आणि वैचारिक पाया काय असावा याची चौकट त्यांनी अत्यंत भक्कम केली. नक्कीच. बुधभूषणम हा ग्रंथ म्हणजे केवळ शब्दांची जुळवाजुळव नसून तो एका योद्ध्याच्या मनाचा आणि आत्म्याचा आरसा आहे. आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटी इतिहासाच्या या पानांमधून एक अत्यंत वेगळा आणि विचार करायला लावणारा मुद्दा सर्वांसमोर उभा राहतो. आपण अनेकदा ऐतिहासिक महापुरुषांचे मूल्यमापन त्यांनी किती लढाया जिंकल्या, किती किल्ले बांधले यावरूनच करतो. हो, तोच आपला निकष असतो. पण इतिहासाचे चाक असे फिरते की मोठी मोठी साम्राज्य काळानुसार मातीमोल होतात, अजिंक्य वाटणारे किल्ले शेवटी ढासळतात आणि भौतिक सत्ता नष्ट होते. काळ कुणासाठीही थांबत नाही. अगदी. पण बुधभूषणम सारखा ग्रंथ आपल्याला हे शिकवतो की तलवारीने जिंकलेल्या प्रदेशापेक्षा लेखणी आणि विचारांनी निर्माण केलेला सांस्कृतिक आणि बौद्धिक वारसा एखाद्या राजाला खऱ्या अर्थाने अमर करतो. अत्यंत सत्यवचन. यावरून एक प्रश्न नक्कीच पडतो. जर 17व्या शतकातील एक योद्धा राजा, जो चारी बाजूनी शत्रूने वेढलेला होता, ज्याच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार होती, हो, तो युद्धाच्या रणधुमाळीतही इतका वेळ काढून अत्यंत प्रगल्भ अशा तत्वज्ञानाचे ज्ञान आत्मसात करू शकतो आणि समाजासाठी लिहून ठेवू शकतो, तर आजच्या तुलनेने शांततापूर्ण काळात आपण आपल्या वैयक्तिक जीवनात शिस्त आणि स्वतःवर नियंत्रण का आणू शकत नाही? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आपण खऱ्या ज्ञानाचा शोध घेण्यापासून का लांब पळतो यावर सर्वांनी नक्की विचार करायला हवा. अगदी बरोबर. श्रोतेहो, जर सर्वांना आजची ही सनातन शास्त्राची सखोल चर्चा, बुधभूषणममधील प्राचीन बुद्धिमत्ता आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांची ही नवीन ओळख आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे. नक्कीच. आणि हो, खाली कमेंट करून नक्की सांगावे आजच्या या धावपळीच्या आणि आधुनिक जगात बुधभूषणममधील कोणता विचार सर्वांना स्वतःच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक आयुष्यात सर्वाधिक उपयुक्त वाटतो. स्वतःच्या इंद्रियांवर विजय मिळवण्याचा विचार की समाजाला आणि प्रजेला एका कुटुंबासमान मानण्याचा विचार? आपले मत नक्की नोंदवावे. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या ज्ञानाच्या प्रवासात. तोपर्यंत विचार करत रहा आणि शिकत रहा.